या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 22 मे 2026 रोजी 4 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीची प्रस्तावना अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक करणार नाही याची नोंद घ्यावी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही। गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। कोणतीही खासगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनांचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडवणार नाही। कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणतीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची काळजी घ्यावी। स्वच्छतेचे पालन करून रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी। नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे। सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडिओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करून जातीय सलोखा अबाधित राखावा। कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य केले जाणार नाही याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी। आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत। उपरोक्त सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी सर्वांनी सहकार्य करावे। बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकारी यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। पोलीस आयुक्त सोलापूर यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते। कोणीही कायदा हातात घेऊ नये। कोणत्याही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे सांगितले। शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची पोलिसांना माहिती दिली पाहिजे। नियमांचे पालन करावे। योग्य बंदोबस्त नेमू असे सांगून बकरी ईद निमित्त शुभेच्छा देऊन बैठकीस उपस्थितांचे आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।